पाचोरा बऱ्हाणपूर गुटखा कनेक्शनचा अखेर भांडाफोड झालाय। अनेक दिवसांपासून रेल्वे मार्गे सुरू असलेल्या या काळ्या धंद्याचा वास अखेर रेल्वे पोलिसांपर्यंत पोहोचलाच। गुप्त माहिती, गुप्त पाडत आणि अचूक सापळा। कर्नाटक एक्सप्रेस थांबताच 3 बॅगा उघडल्या आणि समोर आलं गुटखा तस्करीचं धक्कादायक कनेक्शन। पण हा फक्त एक वाहक आहे की यामागे अजून मोठे मासे लपले आहेत? नमस्कार, आपण पाहत आहात ट्रेन लाईव्ह न्यूज आणि मी मुख्य संपादक दिलीप पाटील। पाचोरा बऱ्हाणपूर गुटखा कनेक्शन बाबत ट्रेन लाईव्ह न्यूजने वेळोवेळी वृत्त प्रसारित करून रेल्वे मार्गे मोठं गुटखा रॅकेट सक्रिय असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता। या वृत्ताची गंभीर दखल घेत रेल्वे पोलिसांनी संबंधित हालचालींवर गुप्त पाळत ठेवली। त्यानंतर नियोजनबद्ध सापळा रचत कर्नाटक एक्सप्रेसमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली। या कारवाईत पाचोऱ्यातील विनय खेमानी या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडून 17,152 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले। त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार हा माल बऱ्हाणपूर येथून रेल्वे मार्गे पाचोऱ्यात आणला जात होता। त्यानंतर पाचोरा शहरातील एका संशयित किराणा दुकानामार्फत पुढे वितरित केला जात असल्याची माहिती समोर येत आहे। याच ठिकाणाहून फेरीवाल्यांच्या हाती हा माल देऊन पाचोरा शहरासह संपूर्ण तालुक्यात त्याचा पुरवठा केला जात असल्याची चर्चा आहे। या दाव्यांची अधिकृत पुष्टी तपासानंतर स्पष्ट होईल। दरम्यान अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभर प्रतिबंधित गुटख्याविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले असतानाही पाचोरा बऱ्हाणपूर गुटखा कनेक्शनमुळे हे आदेश स्थानिक पातळीवर प्रभावीपणे राबवले जात आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशाला केराची टोपली पाचोऱ्यात दाखवली जात आहे का, हाही प्रश्न उपस्थित होत आहे। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, फक्त माल आणणारा तरुण होता की या मागे संपूर्ण रॅकेट होते? मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच फिरत आहेत। पुरवठादार कोण, वितरक कोण, आर्थिक गुंतवणूकदार कोण आणि या अवैध गुटखा साखळीचा खरा मास्टरमाइंड कोण, या सर्वांचा शोध घेणे आता तपास यंत्रणांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। या सर्व प्रश्नांची उत्तरं आता लोहमार्ग पोलिसांच्या पुढील तपासातून समोर येणार आहे। त्यामुळे या प्रकरणात आणखीन मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। त्यासाठी आपण पाहत राहा आपला स्वतःचं हक्काचं चॅनल ट्रेन लाईव्ह न्यूज। ट्रेन लाईव्ह न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।